या आठवड्यामध्ये होणार अशा पद्धतीचे चांगले नाटक बनवण्याचा प्रयत्न आणि मामलदार असतात त्यांच्या नावाला विद्यार्थ्यांनी मी वाईट त्यांची गायन आहे ते त्यांचे गायनाचं कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्याचाच भाग म्हणून आज पत्रकार परिषद आणि उद्घाटनाचा कार्यक्रम होता, आज झालेला आहे. आणि यानंतर वेगवेगळे कार्यक्रम आहेत. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीची 200 शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान, निबंध स्पर्धा अशी वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधून साजरे केले जाणार आहेत. तसेच या सप्ताहामध्ये गाडगे बाबा यांची जयंतीचे सुद्धा 150 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळे, यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळं 1.5 शताब्दी वर्ष सुद्धा जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यानाचं असेल किंवा निबंध स्पर्धा, छोटे छोटे नाटिकाचं असेल, ते सुद्धा या आमच्या सप्ताहामध्ये आम्ही साजरा करणार आहोत. आणि ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात सुद्धा एक कार्यक्रम शासनाने आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. 13 तारखेला ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या 13 तारखेमध्ये विधी प्राधिकरणाचे माननीय न्यायाधीश महोदय उपस्थित राहून जे काही कायदेविषयक बाबीविषयी सर्व ज्येष्ठ नागरिकांना ते मार्गदर्शन करणार आहेत. आणि शेवट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा कार्यक्रमाचा आम्ही शेवट करणार. समाज कल्याणांतर्गत लातूर जिल्ह्यात अनेक वसतिगृह आहेत. त्या वसतिगृहात प्रत्येक वसतिगृहावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे का? आणि वसतिगृहाचे काही ठिकाणी दुरावस्था आहेत, त्या अनुषंगाने काय जवळपास 25 वसतिगृह आपल्या या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत. 12 मुलीचे आहेत आणि 13 मुलांचे आहेत. आणि एक जवळपास 3000 विद्यार्थी त्या ठिकाणी निवासी राहतात. तर जे काही आपल्या सांगण्याप्रमाणे जर काही त्याच्यामध्ये त्रुट्या असतील, काही कुठे काय असतील, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही आपल्या सूचनेचं पालन करून आपण ते दुरुस्त करून घेऊ. आणि कशा पद्धतीने एकदम सर्व वसतिगृह चकाचक होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरा मुद्दा आपण म्हटलात की सर्व वसतिगृहामध्ये हे कार्यक्रम होणार आहेत का? समाज कल्याणच्या तर सर्व वसतिगृह निवासी शाळांमध्ये हे कार्यक्रम होणारच आहेत. समाज कल्याण व्यतिरिक्त सुद्धा जे काही इतर विभागाच्या शाळा महाविद्यालय असतील किंवा वेगवेगळे जे काही संस्था असतील त्या संस्थांमध्ये सुद्धा हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.